नमस्कार मित्र, आज आहे आपण पेमगिरी या ठिकाणी. तर सगळ्यात मोठा असा वड असलेला या ठिकाणी आपण तर बघू शकता. इथं याला काय म्हणते रे, वळ ना. तर इडून कुडून असं पाणी येतंय, मला वाटतं हे इकडं खाली जाते. तर एवढा खतरनाक अशा मुळे आहेत गाईस, बघू शकता तुम्ही. वरती पण बघू शकता खूप मोठे मोठे असे वडाचे झाड आहेत. तर इथं छोटे छोटे त्यांना मुळे पण आलेले आहे, बघू शकता तुम्ही. तर जाऊ आता आपण इकडे पुढे. तर खूप छान असा इथला नजारा आहे गाईस. तर किती मोठमोठ्याले हे आहेत त्यांच्यामुळे बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून. तर इथं पाणी पण आहे थोडं थोडं, कारण आताच पाऊस उघडलेला आहे गाईस. तर इथून बघू शकता किती मोठ्या मोठ्या मुळे आहेत वरती खतरनाकमध्ये. तर इकडं पण बघू शकता, इथं मंदिर आहे गाईस. तर इथं पुढं मंदिर आहे गाईस. तर इकडं पण असा भरपूर असा हे आहे. इकडं आपण मंदिराकडे नंतर जाऊ, आधी पुढे जाऊ. तर बघू शकते इथं एक नंबर असा नजारा आहे. तर इथं मुळे पण बघू शकते तुम्ही, भरपूर मोठे मोठे आहेत. तर गाईस इकडं पण बघू शकता पुढे. हां, आहे ना वर तो काय. तर खूप छान असा नजारा आहे गाईस. माकडं पण आहे इथं वरती बसलेले, बघू शकते. इथं दोनच आहे. थँक्यू. थँक्यू घेतले. हां, बघू शकते इथं. पावसात हालायचे पण त्यांचे. हा मग पाय ना इकडं पाय. तर काही बघू शकते ही फांदी अशी इकडं आलेली तुम्ही बघू शकता. तर इथून इकडं गेलेले, इथून पुढे गेली याच्यामध्ये बघू शकता. तर इथं पण बघू शकता याच्या आतमध्ये गेलेले. तर इथून पुढे एक वडाचं हे झालेलं आहे. तर इकडं दोन गेलेले आहे, ते पण या वडामध्ये हे झालेले. तर अशा प्रकारे इथलं सीन आहे गाईस. तर इकडं बघू शकता. तर जाऊ आता पुढे आपण. तर गाईस मेन वड हा आहे. तर इथून सगळ्या वडांचं उगवण झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. तर मेन वड हा इथं आहे. तर इथं मंदिरसुद्धा आहे. आता जाऊ आपण मंदिराकडे, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. तर इथं चिखल असल्यामुळं थोडं रिस्क आहे, पण काय प्रॉब्लेम नाही. तर इथला पण व्ह्यू बघू शकता तुम्ही, छान इथला पण व्ह्यू आहे गाईस. इथं मंदिर आहे, तुम्हाला दाखवत आहे मी. तर गाईस बघू शकता इथला नजारा. तर अशा प्रकारे इथं मंदिर आहे गाईस. तर आता आपण दर्शन घेऊ. तर आधी इथला नजारा बघू शकता तुम्ही, पेमगिरी या ठिकाणचा नजारा आहे हा. तर गाईस इथं आता आपण दर्शन घेऊ. तर फायनली गाईस आता आपण दर्शन पण घेतलेलं आहे आता. तर गाईस आजचा ब्लॉग इथंच संपवू. बाय बाय.